अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, आपण स्वामींची नित्यसेवा करतो, स्वामींचं नामस्मरण करतो, पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यांची जर सवय आपण आपल्या रोजच्या जीवनात जर लावून घेतली तर येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक चांगलाच असेल. कोणतंही संकट आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर येणार नाही. स्वामी सदैव आपल्या सोबत असतीलच, तसेही ते आहेतच. परंतु मी या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टींची सवय तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात जर लावून घेतली तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ असा फरक पडलेला दिसेल. बघा, आपला रोजचा दिवस उगवतो, कोणता दिवस आपला कसा उगवेल हे आपल्याला सांगता येत नाही. आपण स्वामी भक्त आहोत, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत हे आपल्याला माहीत आहेच. पण तरीही प्रत्येकाला दुःख आणि संकट यातून जावंच लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही दुःख संकटे असतातच आपल्या प्रारब्धानुसार, आणि त्यातून आपल्याला जावंच लागतं. आणि जोपर्यंत आपल्या आयुष्यात कोणतंही संकट दुःख येत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची किंमत सुद्धा कळत नाही. म्हणून ते सुद्धा यायलाच पाहिजे. पण स्वामी सेवेत आल्यावर ना, हे दुःख आणि संकट याची जेवढे आपल्याला यातना होणार असतात या दुःखातून संकटातून जाताना, त्या बऱ्याच प्रमाणात स्वामी आपल्या कमी करत असतात. जे भोग आपल्याला भोगायचे असतात ते बऱ्याच प्रमाणात आपले कमी होत असतात. म्हणून स्वामी सेवेत इतकी ताकद आहे. म्हणून आपण रोज स्वामी सेवा करतो, आपण स्वामीची नित्यसेवा करतो. पण बघा, तुम्ही रोज स्वामींना झोपताना किंवा सकाळी उठल्यावर प्रार्थना करता का? की बघा, आपण स्वामींची रोज सेवा करतो, आपल्याला माहित आहे स्वामी आपल्या सोबत आहे, पण तरीही तुम्ही स्वामींना याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींना तुम्ही रोज झोपताना किंवा सकाळी उठल्यावर प्रार्थना करता का? तर बघा, आजपासून अशी प्रार्थना करायला नक्कीच सुरुवात करा. बघा, आपला रोजचा दिवस कसा उगवेल हे आपल्याला माहीत नाहीये. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला चांगला असावा, आपल्या कुटुंबासाठी चांगला असावा. आपल्याला रोज आपण यशाच्या दिशेने आपलं रोजचं पाऊल पडावं. आपल्या घरातल्यांचं किंवा आपलं पाऊल कधीही चुकीच्या दिशेने चुकीच्या मार्गाने पडू नये. आपण कोणत्याही प्रॉब्लेममध्ये फसू नये, आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये. असं जर वाटत असेल तर स्वामींना रोज अशी प्रार्थना करायला सुरुवात करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही चमत्कार बघा. आता बघा, प्रार्थना तुम्हाला काय करायची आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या देवघरात जिथे कुठे स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर लांबूनच स्वामींचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. लांबूनच स्वामींना मुजरा करायचा आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची. आणि लांबूनच स्वामींना जेव्हा तुम्ही मुजरा करता तेव्हा स्वामींना मनोमन म्हणायचं आहे की स्वामी आई, आजचा हा दिवस मला तुमच्यामुळे पाहायला मिळाला आहे. आजचा हा दिवस मला अतिशय चांगला असू द्या. तुम्ही सदैव माझ्या सोबत राहा, तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा. कोणतंही संकट दुःख माझ्या परिवारावर किंवा माझ्यावर येऊ देऊ नका, आणि आलं तरी तुम्ही माझ्या सोबत राहा, तरी झुळकही आम्हाला लागू देऊ नका. अशी तुम्हाला स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या दिवसाला तुम्हाला सुरुवात करायची आहे. बघा, तुमचा तो दिवस नक्कीच चांगला जाईल. सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील आणि तुम्हाला काही संकट जरी आलं ना तरी स्वामी सदैव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने येऊन मदत नक्की करतील. त्यानंतर बघा, रोज रात्री झोपताना ही सवय लावून घ्यायची. बघा, आपल्या शरीराला जसं जेवण करणं पाणी पिणं आवश्यक असतं ना, तशी ही गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. अशी ही सवय आपल्याला रोज लावून घ्यायची. त्याशिवाय आपल्याला करमलंच नाही पाहिजे की मी आज स्वामींना प्रार्थना केली नाही, किंवा मी आज रात्री झोपताना स्वामींना मुजरा केला नाही, स्वामींना प्रार्थना केला नाही, असं आपल्याला रोज वाटलं पाहिजे. ही सवय आपल्या आयुष्यात तुम्ही लावून घ्या. मी सुद्धा स्वामींना रोज अशी प्रार्थना करते आणि खरंच तुम्हाला सांगते की स्वामींमुळे ना येणारा प्रत्येक दिवस हा चांगला असतो. आणि जरी काही संकट आलं ना तरी स्वामी त्यातून मला लगेच काही ना काही मार्ग दाखवतात. कोणाच्या तरी मार्फत येऊन स्वामी मला मदत करून जातात. हे मला माहीत आहे की स्वामी सदैव माझ्या पाठीशी असतात. ही जाणीव मला रोजच्या जीवनात होते, तुम्हालाही होत असेलच. पण तरीही स्वामींना ही प्रार्थना करायला रोज विसरू नका. रात्री झोपताना सुद्धा स्वामींना मुजरा करायला विसरू नका. रात्री झोपायला जाण्याच्या अगोदर तुमचं सगळं आवरून झालेलं आहे. महिलांनी सुद्धा
तुमचा स्वयंपाक, जेवण, भांडी वगैरे घासून झाली की तुम्ही जेव्हा झोपायला जाणार त्या अगोदर स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना मनापासून मुजरा करायचा. बघा, तर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी आई, आजचा हा दिवस तुमच्यामुळे माझा खूप छान गेला. माझ्याकडनं या दिवसामध्ये कोणाला काही वाईट बोलल्या गेलं असेल, अपशब्द बोलल्या गेल्या असतील किंवा कोणाबद्दलही माझ्या मनात काही वाईट विचार आले असतील तर मला क्षमा करा. किंवा माझ्याकडनं दिवसभरात काही चुका झाल्या असतील तरी मला क्षमा करा महाराज. माझ्या या चुकांना आळा घाला. माझ्याकडनं या चुका परत होऊ देऊ नका. आणि येणारा हा पुढचा दिवस जो आहे तो माझ्या परिवारासाठी आणि माझ्यासाठी आनंदाचा आणि सुखदायक असू द्या. आमची रोज थोडी थोडी का होईना, पण प्रत्येक दिवसात आमची थोडी थोडी का होईना आमची प्रगती होऊ द्या, अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं आणि माझं पाऊल हे चांगल्या मार्गानेच पडलं पाहिजे याची काळजी घ्या. आमचं पाऊल कधीही वाईट मार्गाने पडू देऊ नका, अशी तुम्हाला स्वामींना रात्री झोपताना प्रार्थना करायची आहे. आणि मग तुम्हाला झोपायला जायचं आहे. बघा, तुम्ही अशी प्रार्थना रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना महाराजांना नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात खूप चमत्कारिक बदल घडतील. बघा, आपण सर्व काही रोजचं जे जीवन जगत आहोत किंवा आपण रोज 2 वेळेस सुखाने जेवत आहोत, ते कोणामुळे? तर फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे. आपल्याकडं जी काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा आपल्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याचं श्रेय फक्त स्वामी कृपेमुळे ते आपल्याला मिळालेलं आहेत, ही जाणीव आपल्या मनाला नेहमी असली पाहिजे. आपण काही जेवण करतो तेव्हा स्वामी कृपेमुळे मला आज इतकं छान जेवण करायला मिळत आहेत, अशी आपली भावना असली पाहिजे. आपल्याकडे जर घर असेल, चांगलं गाडी असेल, बंगला असेल, तर ते फक्त आणि फक्त मला स्वामी कृपेमुळे मिळालं आहे, अशी जाणीव आपल्याला असली पाहिजे. बघा, आपल्या जीवनात आपल्याला स्वामी भरपूर काही देतात, पण ते आपल्याला काही गोष्टी आपल्याला कळत नाही. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे असतात. त्याच्या कर्मानुसार त्याला त्याची फळे मिळत असतात. म्हणून आपले कर्म इतके चांगले ठेवायचे आणि स्वामींवर इतका विश्वास ठेवायचा की स्वामींना आपल्याला आपला विश्वास पाहून स्वामींना आपल्याला ती गोष्ट देणं हे भागच पडलं पाहिजे. स्वामींना सुद्धा कळलं पाहिजे की नाही, माझ्या भक्ताचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्याचा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही, हे स्वामींना सुद्धा माहीत आहे. लक्षात ठेवा, जो भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो ना आणि त्यांच्यावर सगळा भार सोपवून येतो आणि त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो की नाही, मला माहीत आहे स्वामी जे काही करणार ते चांगलंच करणार. या क्षणाला माझ्यासोबत जे होत आहे ते फक्त स्वामी कृपेमुळे आणि या क्षणाला माझ्यासोबत जे काही घडणार आहे ते फक्त स्वामी कृपेमुळे. माझा सगळा काही विश्वास स्वामींवर आहे. स्वामींमुळे माझं सगळं काही चांगलं होणार आहे, आपण विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास स्वामींवर ठेवतात तेव्हा स्वामी सुद्धा आपल्या भक्ताचा तो विश्वास तुटू देत नाहीत. लक्षात ठेवा, स्वामींना सुद्धा माहीत आहे की माझा भक्त माझ्यावर किती विश्वास ठेवतो, म्हणून स्वामी कधी तुमचा विश्वास हा तुटू देणार नाही, तुमचा विश्वास कधीही डगमगू देणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर खूप विश्वास ठेवा, मनापासून विश्वास ठेवा. तुमचा विश्वास पाहून स्वामी सुद्धा तुम्हाला ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्कीच मिळवून देतील, लक्षात घ्या. तर अशापर्यंत तुम्हाला स्वामींना सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना अशी प्रार्थना करायची आहे. आणि ही सवय आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला लावून घ्यायची आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला स्वामींची आठवण आली पाहिजे. तुमचं देवघर कुठे असेल लांबूनच दर्शन घ्यायचं. आपण काही आंघोळ वगैरे केली नसते, लांबूनच सकाळी उठल्या उठल्या स्वामींचा फोटो बघायचा सगळ्यात आधी, लांबूनच स्वामींचं दर्शन घ्यायचं, स्वामींना मुजरा करायचा आणि मी तुम्हाला जसे सांगितलं आहे त्यापर्यंत तुम्हाला प्रार्थना करायची. रात्री झोपताना सुद्धा जेव्हा तुम्ही झोपायला जाणार त्याच्या अगोदर स्वामींना मुजरा करायचा मनापासून, स्वामींचं दर्शन घ्यायचं, स्वामींच्या चरणांना स्पर्श करायचा आणि स्वामींना प्रार्थना तुम्हाला करायची आहे. प्रार्थना काय करायची हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. नक्की तुम्ही अशी प्रार्थना करत जा आणि तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार बदल घडतात हे तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्याल. तर चला, ही आज खूप छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि बघा, मी तुमच्यासोबत ज्या सेवा ज्या ह्या गोष्टी शेअर करते त्या मी स्वतः करत असते, त्याचे अनुभव मी स्वतः घेते, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मला पण या सेवेचे या गोष्टींचे अनुभव येत आहेत, तर तुम्हाला सुद्धा नक्की त्यांचे अनुभव येतील हे मला माहीत आहे.
तर चला, ही आज खूप छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी समाजाने रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.